आपण पहिल्यांदा काय केलं ऍक्टिव्हेशनला? तर प्रथम रेकीची प्रार्थना केली. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. बघा, ज्यांनी आज ऍक्टिव्हेशन घेतलेलं आहे त्यांनी काळजीपूर्वक हे करायचंय. बाकीच्यांसाठी हे रिव्हिजन असेल. ही प्रार्थना केली. त्यानंतर आपण हात रब केले आणि हाताला चार्ज केलं. हो ना, शब्दामध्ये म्हणण्यापेक्षा आपण हाताला असं चार्ज केलं. त्यानंतर डावा हात खाली घेतला, उजवा हात वर घेतला. पलीकडे कोपऱ्यात पिस्तारी स्टीलचा मोठा. हा, झालं तू बोलून. बघा, चालू असताना ज्योती म्यूट कर. बोलायची वेळच असेल तर स्वतः म्यूट व्हायचं स्वतः आणि मग बोलायचं. हा, आपल्याला येतो प्रसंग बोलण्याचा, त्यावेळेला पटकन स्वतःला म्यूट करायचं आणि मग बोलायचं. बघा, डावा हात खाली घेतला, आपण रेकीला कॉल केला. रेकीला कॉल करून आपण त्या ऊर्जेला, ब्रह्मांडीय ऊर्जेला म्हटलं की माझ्या क्रौन चक्रातून, माझ्या 7 चक्रात आणि माझ्या 7 चक्रातून माझ्या हातामध्ये, माझ्या ऑर्गन मध्ये, माझ्या सेल्स मध्ये प्रवाहित हो. आणि ती प्रवाहित 3 वेळेला असं म्हणायचंय की प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. प्रवाहित हो, प्रवाहित हो. मी मनामध्ये म्हणा, दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो, ही सगळ्या गोष्टी मनात करायच्या. मनातल्या मनात म्हणायचं. मी मोठ्याने का म्हणतेय तुम्हाला ऐकू यावं. कळलं? हा. डावा हाताने वरनं आपण चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. बघा, आज तुमच्या हातात खूप मुंग्या यायला चालू होती. काल ऍक्टिव्हेशन झालंय ना. आज ज्यांचं ऍक्टिव्हेशन झालंय त्यांनाही हे जाणवेल, पण जे काल झालेलं आहे त्यांना जास्त जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हे असं 21 वेळेला म्हणायचंय. 21 साधारण मोजत नाही बसायचं, एक साधारण 21 वेळेला म्हणायचंय. त्यानंतर आपला उजवा हात खाली करायचा आणि डाव्या हाताने त्याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा करायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय पाम चक्रा. त्यानंतर वर हात न्यायचा आणि घड्याळाच्या दिशेने, घड्याळ क्लॉकवाईज, चार्ज, हील अँड माय प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. असं 21 वेळेला साधारण म्हणायचं. झालं. आपल्याला डाव्या हाताची मूठ बांधली. काल मी सांगितलं होतं तुम्हाला की डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची. एक हात आपला डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायचा आणि उजव्या हाताने आपल्याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा म्हणायचे. तोच हात परत नाभी चक्राकडे आणायचा आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा असं साधारण 21 वेळेला म्हणायचं. नाभीला चार्ज करायचंय आपल्याला. बघा, आपण ती एनर्जी जी घेतलेली आहे तिचं ऍक्टिव्हेशन चालू आहे आपल्या शरीरामध्ये. ते ऍक्टिव्हेशन केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट यायला चालू होतात. तर आपण नाभी चक्राला पण हील करतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. प्रोटेक्ट ह्याच्यासाठी आहे की कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा इफेक्ट आपल्यावरती होऊ नये, म्हणून आपण ही बॉडी रोज सकाळी चार्ज करून घ्यायची. रोज सकाळी 5 मिनिटात करायचं. असं नाहीये की ती 21 वेळेलाच केली असेल. जसं आपल्याला वेळ आहे त्याच्याप्रमाणे ती रोज करून घ्यायची. आणि दैनंदिन दिवसावर, दैनंदिन लेवलवर जर तुम्ही ही प्रॅक्टिस ठेवली तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीये ते प्रोटेक्शन मिळायला आणि ते चार्ज व्हायला. तर आता नाभी चक्रावर केला. त्यानंतर आपण हार्ट चक्रावर, हृदय चक्राजवळ हात नेऊन चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. नुसती बॉडी का नाही, बॉडीच्या भोवती 3-4 लेअर मध्ये औरा असतो आपला. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय
बॉडी अँड औरा. असं हार्ट चक्राच्या समोर आपले कप शेप मध्ये असे हात, प्रत्येक गोष्ट कप शेप मध्ये घ्यायची आपल्याला, अशी कप शेप मध्ये हात असे. असं 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 काही करायचं नाही. असे हात फाकवलेत, बोट फाकवलेत किंवा सरळ हात ठेवलाय असं नाही करायचं. कप शेप मध्ये घ्यायची आणि प्रोटेक्ट करायचं. झालं. हे झालं चार्जिंग. स्वतःच एनर्जी आपल्यामध्ये आपण घेतली. आता काय करायचं, ही जी एनर्जी आपल्या क्राऊन चक्रातून आपल्या 7 चक्रात आणि 7 चक्रातून आपल्या हातामध्ये आलेली आहे. आता त्या एनर्जीला ऍक्टिव्हेट, आणखीन ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक एनर्जी बॉल तयार करायचा. पुन्हा हात रब करायचे, रेकीची प्रार्थना म्हणायची. मी स्वतःची आभारी आहे, मी रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत असं म्हणायचंय. आणि आपल्या हाताला रब करून तो बॉल क्रिएट करायचा. तो मॅग्नेटिक बॉल आहे. पूर्ण मॅग्नेटिक ऊर्जा त्याच्यामध्ये येते. बघा, जास्त वेळ करायचंय म्हणजे खूप येते आणि ती किती लांब पर्यंत येते बघत चालायचंय. हात असं लांब लांब करत जायचंय. करत तुम्ही अनुभव घ्या त्याचा. बघा, लांब पर्यंत पण येते ती. हला आता सगळ्यांच्या हातामध्ये क्रिएट झाला का मोरे मॅडम? मानाने सांगा फक्त. हा, आता हा बॉल आपल्या क्राऊन चक्रावर धरायचा. क्राऊन चक्रावर. आणि क्राऊन चक्रावर धरून असं म्हणायचंय की ही एनर्जी पूर्ण माझ्या बॉडीमध्ये सामील होत आहे, समावत आहे, बॉडीमध्ये माझ्या जात आहे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा क्राऊन चक्रातून, डोळे बंद करून म्हणायचे, डोळे बंद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून माझ्या शारीरिक, मानसिक सर्व सफरिंगला दूर करत आहे, दूर करत आहे. आणि ती माझ्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. ती माझ्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. खूप गरम होईल हात, मुंग्या येतील. ज्यांना जशा प्रकारे ती एनर्जी फील होईल ती बघा. आणि तसाच हात घ्यायचा आहे आणि आपलं जिथं दुखतंय तिथं तो हात ठेवायचा आहे. मनातल्या मनात पुन्हा रेकीची प्रार्थना करा आणि जिथं दुखतंय तिथं तो हात ठेवा. पूर्ण आपल्या हातातल्या ऊर्जा संपेपर्यंत तो हात तिथंच ठेवायचा. दाबून नाही ठेवायचा बरं का, आदर ठेवायचा, अगदी हळूवार ठेवायचा. दाबून नाही ठेवायचा, एकदम हळूवार ठेवायचा हात. ज्यांना करा, कोणीतरी अनम्यूट करा आणि सांगा एक्सपिरियन्स. कुणाचं काय दुखत होतं? ज्योती, अनम्यूट कर स्वतःला. काय माझा डोकं पाय दुखत दुखत होतं होता. माझं. हा,
कमी वाटतंय का थोडं? मला खूप बऱ्यापैकी एकदम छान वाटायला लागलंय. हा, फ्रेश वाटतं. हा, एकेकाने फक्त स्वतःला अनम्यूट करा आणि सांगा कुणाला सांगायचं असेल, शेअर करायचं असेल तर. फ्रेश वाटतंय आता. फ्रेश वाटतंय. ओके. हा, अलका स्वामी. हा, माझा हात थोडा कमी वाटू लागलाय कालपासून. हा, वाटतोच. रेग्युलर करायचं मग बघा. आणि फक्त ही 10% अजून आपल्याला 40% आणि 100% पण घ्यायची आहे. नक्की. हा, झालं. आता ही कालची उजळणी झाली आणि आज ज्यांचं ऍक्टिव्हेशन झालं केलेलं होतं, सॉरी अटेंडमेंट केलेलं होतं, त्यांचं ऍक्टिव्हेशन पण आज झालं. ओके. हा, आता आपण अजून काल एक प्रोसेस केली होती की पाणी चार्ज करायची, हो ना. तर ते आता पाणी चार्ज करायची प्रोसेस रिपीट घ्यायची गरज आहे का? हो, करूया. करायचं. थंब दाखवा मला कोणाकोणाला करायचंय. अजून वेगळ्या प्रकारचं पाणी चार्ज करायचं आपल्याला. कुणाकुणाला चालेल चालेल. बरं, ठीक आहे. घ्या पाणी घ्या. आपण अजून एकदा चार्ज करू. पाणी चार्ज करणं ही फार इम्पॉर्टंट घटना आहे. आणखीन अजून एखादं छोटं भांड काहीतरी घेऊन ठेवा सोबत. पाणी तर घ्याच घ्या, ग्लास घ्या, किंवा मग एक बाटलीने ग्लास असेल तर चालतं. मग काही नाही. आपल्याला अजून एक अफर्मेशन द्यायची आहे पाण्याला. अजून वेगळ्या पद्धतीने चार्ज करायचंय आणि त्याचा पण अनुभव घ्यायचा आहे. घेतलं पाणी? हा, त्या पाण्याला हातामध्ये घ्या आणि तुमची काय तीव्र इच्छा आहे की माझी तब्येत काही खराब आहे, डोकं दुखतंय, काय जे काही असेल, छोटं मोठं काय जे असेल तुमची हे, तर ती त्या पाण्याकडे बघून ते 17 सेकंद त्या पाण्याकडे, फार वेळ नाही, 17 सेकंद लागतात त्याच्याशी कनेक्ट व्हायला. आपल्या शरीरातली ऊर्जा आणि ती पाण्याची ऊर्जा कनेक्ट व्हायला 17 सेकंद लागतात. 17 सेकंद फक्त बघायचं. एका वेळी 2 आजार सांगू शकतो का? सांगू शकतो, सांगू शकतो. संपूर्ण शरीर स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला, सगळ्या शरीरालाच घोषित करून टाकायचं. झालं? हा, आता हातात धरायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, रेकीची प्रार्थना करायची. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. प्यायचं नाही पाठक सर, पाणी प्यायचं नाही आत्ताच. सॉरी. हा हा, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हा, आता हात फिरवायचा वर क्लॉकवाईज. ह्या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी पिऊन तुमची जी काही मनातली इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे आणि ती माझी मनातली इच्छा पूर्ण झाली. पाणी प्यायचं का आता? आता प्यायचं. बघायची ना चव. पूर्ण तुमचं इंटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन त्या पाण्यावरच पाहिजे. पिऊन बघा आता. चव बदलली, चव बदलली. हा, बदलली चव. हा, मग आता काय करायचं? रोज आपण आपल्या घरातलं पाण्याचं भांड असं चार्ज करून ठेवायचं. असं चार्ज करून रोज ठेवायचं. सकाळी त्या पाण्याला अशी अफर्मेशन द्यायची जी आपल्याला पाहिजे.
काय द्यायची? काहीच अफर्मेशन नाहीये तुमच्याकडं, तर अरे. तुमच्या तब्येतीची अफर्मेशन द्यायची. आणि तुला कॅमेरा चालू करायचा आहे की नाही नाही बंद कर. काय म्हणायचं की हे पाणी पिऊन माझ्या कुटुंबातील सर्वांना स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हे पाणी पिऊन माझ्या कुटुंबातील सर्वांना स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे, अशी अफर्मेशन द्यायची. म्हणजे आपल्याला दुसरं काही नाहीच आहे तर ती अफर्मेशन रोज द्यायची. रोज पाणी चार्ज करा, रोज अन्न चार्ज करा. सगळा स्वयंपाक झाला आपला, सगळे भांडे ते ठेवायचे स्वयंपाकाचे सगळे, म्हणजे पातेले ते सगळे, आणि हे पुन्हा तेच रेकीची प्रार्थना करायची आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला आपल्यामध्ये धारण करायचं आणि असा त्या अन्नाच्या भांड्यांना आणि याला असा हात घेऊन अन्नाला चार्ज करायचं, अफर्मेशन देऊन चार्ज करायचं. आलं? हा, आता इथपर्यंत कुणाला काही शंका नाही ना? आपलं बऱ्यापैकी रिव्हिजन झालं. एकदम. हा, कालच्या काही राहिलेल्या लोकांच्या अटेंडमेंटच्या ह्याच्यामुळं आज ऍक्टिव्हेशन डबल झालं आणि चांगलं रिव्हिजन झालं आपलं. ओके, आता आता आज कालचं राहिलेलं आज पूर्ण करायचंय पुढे आपल्याला. आता काय करा, एका ग्लासात म्हणा कशातही थोडंसं पाणी घ्या, थोडंसं, जास्त घ्यायचं नाही, थोडं. हा चालेल, बाटलीच्या झाकणात पण घेतलं तरी चालेल. एवढंसं थोडंसं घ्यायचंय पाणी आपल्याला. आता ते पाणी हातात घ्या, ते पाणी हातात घ्या आणि तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टीचा राग आहे किंवा त्या पाण्याला, सगळं चुकीचं बोला, सगळं चुकीचं. काय तुम्हाला राग काढायचा आहे, काय तुम्हाला त्याला शिव्या घालायच्या आहेत, तुम्हाला काय म्हणायचंय, पण निगेटिव्ह, पूर्ण पूर्ण निगेटिव्ह. सगळं कुठं पण त्याच्यात हे नाही, सगळं निगेटिव्ह बोलायचंय त्या पाण्याला. शिव्या घाला चांगल्या, तू खूप वाईट आहेस, तुझ्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे, असं आहे, असं शिव्या घाला. चांगली अफर्मेशन द्या ती, आणि हात फिरवत द्या अफर्मेशन. वाईट आहेस तू, वाईट आहेस. दिले? तुम्हाला असं वाटलं का मी पूर्ण अगदी मन लावून याला शिव्या घातलेल्या आहेत, असं वाटलं ना? आता हा, आता एक घोट पिऊन बघा. तुम्ही थोडंसं पिऊन बघायचं, पूर्ण प्यायचं नाही, थोडंसं पिऊन बघायचं. बघा कशी वाटली पाण्याची चव. बदलली का पाण्याची चव? थोडंसं कडवट 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 लागलं पाणी, लागलं ना पाणी? कडवट लागलं. हा. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. कडवट लागलं ताई. हा, बघा ही ताकद, बघा त्या आपल्या अफर्मेशनची. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. मग जे व्हायब्रेशन आपल्याला मिळतील तसंच आपण बनू ना. सिद्ध झालं की नाही? आता हे तुम्ही 2 मिनिटाची अफर्मेशन दिली, 2 मिनिटाची तरी कुठली, 5-10 सेकंदाची, त्याच्याने इतका बदल झाला. पूर्ण ते प्यायचं नाही बरं का पाणी, जे तुम्ही आता हे केलेलं, ते एक घोट पिऊन ठेवून टाकून द्यायचं ते पाणी. तुम्हाला ते पाणी कडू लागलं, मगाचं पाणी तीर्थासारखं लागलं, गोड लागलं, चांगली अफर्मेशन दिली, चांगलं लागलं. हे पाणी पिलं तुम्ही, हे कडू लागलं. वाईट अफर्मेशन दिली, कडू लागलं. मग मला सांगा माझ्या सगळ्या भगिनींनो, आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला आपला जो मूड असेल, आपल्या मनामध्ये जो राग असेल,
तो राग त्या वेळेला जर आठवायला लागला आणि त्या स्वयंपाकाला जर ते अफर्मेशन मिळायला लागलं आपल्या हातातून, हा तर मार्ग आहे ना. त्या ऊर्जेला प्रवाहित करण्याचा मार्ग काय आहे? आपले हात, आपले पामचक्र. हे चक्र आहेत बरं का, हे इथं चक्र आहेत आपल्या हातामध्ये. आपल्या हातामध्ये हे चक्र आहेत आणि हे बोटांच्या इथंही चक्र आहेत. हे आपल्या पंचतत्वाचे चक्र आहेत, हे 5 बोटांचे. आणि इथं आपल्या हातामधनं कुठली गोष्ट प्रवाहित होण्यासाठीचे हे चक्र आहेत. म्हणून नेहमी हात रब करताना असा करायचा. असं बोट असं करून नाही करायचा. हात असा असा, हे बघा, हे असं असा रब करायचा. हा, तर आपण स्वयंपाक करताना त्या स्वयंपाकात ती ऊर्जा जाणार नाही का? मग घरातलं वातावरण कसं नीट राहील ते अन्न खाऊन? म्हणून आपल्या अगोदरचे काळातले लोक म्हणायचे बघा की स्वयंपाक अगदी शुद्ध स्नान करून, सगळं पारोसं काम करून, स्नान करून, एखादं देवाचं मंगलगीत लावून काहीतरी किंवा हरिपाठ म्हणत स्वयंपाक करावा, असं जे म्हटलं जायचं ना, त्याचं कारणच हे आहे. आपल्या पूर्ण कुटुंबाच्या तब्येतीवर, मानसिकतेवर परिणाम का होतो? चिडचिडेपणा, राग का वाढतो? तर याच गोष्टीमुळे वाढतो. मग आपल्या घरातलं वातावरण आनंदी, सुखी, समाधानी करायचं असेल तर या गोष्टी, छोट्या गोष्टी आहेत ना ह्या, फार काही मोठ्या नाही आहेत. पण नेमकं आपल्याला म्हणजे महिलांना काय होतं, स्वयंपाक करतानाच ते सगळं आठवायला लागतं. भाजी फोडणी घालताना, पीठ मळताना सगळं ते आठवायला लागतं. आणि ती ऊर्जा बरोबर त्याच्यामध्ये उतरते. आणि त्यामुळं आपल्याला फार मोठ्या सफरिंगला सामोरं जावं लागतं. पण रोज रोज तसंच व्हायला लागलं. स्वयंपाक घालताना कुणाला नाही तरी नवऱ्याला तरी शिव्या घालतोच आपण की आवडतच नाही, किटकिटच आहे, हीच भाजी नको, तीच भाजी नको, आज पोळीच नको, आज खिचडीच नको. हे सगळं आपल्याकडनं न कळत, म्हणजे म्हणायचं काय मला की हे आपल्याकडनं न कळत होत असतं आणि त्याचे परिणाम हे होत असतात. मग आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला सगळं जाणीवपूर्वक चांगलं करायचं. 21 दिवस प्रॅक्टिस. कुठले म्हणलं ना, एक निरोपात तयार होण्यासाठी 21 दिवस लागतात. मी ती हॅबिट बनते मग नंतर आपली. आपण स्वतःहूनच ते करायला लागतो. 21 दिवसानंतर आपोआप ते सगळं व्हायला लागतं आपल्या हातनं. आणि मग त्याच्यानंतर 60 दिवसापर्यंत त्या गोष्टीचा रिझल्ट यायला लागतो. आणि 90 दिवसापर्यंत तर आपलं जग सगळं बदललेलं असतं. जसं पाहिजे तसं आपलं जग हे सुंदर जग बनलेलं असतं. कळाली रेकीची ताकद? आता आपल्याला रेकीच्या इतिहासाकडे जायचं. इतिहास राहिलाय आपल्याला सांगायचा, हो ना? इतिहासाकडे जायचंय. आपण रेकी म्हणजे काय बघितलं? रेकी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, निरनिराळ्या देशात त्याला निरनिराळ्या नावाने ओळखलं जातं, हे पण आपण बघितलं. पण याला रेकीच का म्हटलं गेलं किंवा याला डिस्कवर कुणी केलं हे आपण अजून बघितलेलं नाही. ते सस्पेन्स ठेवलंय आपण. आता आपण ते बघणार आहोत. थोडंसं पाणी पिऊन घ्या, कारण जपानमध्ये एक प्राध्यापक होते. त्यांचं नाव मिकाऊ उसी असं त्यांचं नाव होतं. आणि त्यांना बायबलचा अभ्यास करण्याचा खूप छंद होता. म्हणजे बायबलवर त्यांचं खूप ट्रस्ट होतं आणि खूप अभ्यासू होते ते बायबलवर. पण ते बायबल विषय शिकवत होते युनिव्हर्सिटीमध्ये. ते शिकवत असताना त्यांच्या शिकवण्यामध्ये एके दिवशी असं आलं की येशू ख्रिस्त ही ऊर्जा पाठवून सगळ्यांच्या जीवनातले, सर्वसामान्यांच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम दूर करत होते आणि त्यामुळं येशू ख्रिस्तांना सगळे मानायला लागले होते. तुम्हाला माहितीये की येशू त्यावेळेला पोपचं साम्राज्य होतं. पोप धर्मगुरू हा ख्रिश्चन कम्युनिटीचा, आणि त्यात पोप कुणाच्या पदरी असायचा तर त्या काळच्या सम्राटांच्या.
आणि मग थोडस पोपची पुढची डळमळायला लागली ना, सगळे येशू ख्रिस्ताला मानायला लागले. आता हा इतिहास वेगळा आहे. मी म्हणजे प्राध्यापक असल्यामुळे थोडस चालले होते तिकडं, परत येते. तर हे शिकवत असताना की बाबा ही ऊर्जा, ही हातातनं ऊर्जा पाठवून ते सगळ्यांच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत होते, असं त्यांनी वर्गात शिकवलं. आणि एक मुलगा उठला, मुलांमध्ये जास्त क्युरियोसिटी असते. एक मुलगा उठला आणि म्हणाला की येशू ख्रिस्त तसं करू शकत होते, तर मग आता पण आपणही करू शकू ना. मग आपण का नाही करू शकत? येशू ख्रिस्त आपल्या हातातून ऊर्जा पाठवून सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते, तर मग आता का नाही आपण करू शकत? आणि त्यावेळेला उसूईंना मोठा प्रश्न पडला, अरे हे खरंच आहे ना, आपण याच्यावर कधी विचारच केला नव्हता. त्यांनी प्राध्यापकी पेशाचा राजीनामा दिला. ते अनेक पोपला भेटले, त्यांना त्यांनी विचारलं की हे काय आहे, कुणालाच याचं उत्तर सांगता येईना. त्यांनी खूप शोधाशोध केली, खूप अभ्यास केला, पण त्यांना कुठंच याचं उत्तर सापडेना. मग ते आले भारतात आले आणि आपल्या काशी, वाराणसी आहे ना काशी, तिथं राहिले. तिथं राहून त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि स्वतः आधी संस्कृत शिकले आणि त्यानंतर त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचले, अभ्यास केला. त्यांना अथर्ववेदामध्ये स्पर्श चिकित्सा या नावाने ही ऊर्जा सापडली. आपल्याकडे तिला काय म्हणतात? स्पर्श चिकित्सा. पण ती धारण कशी करायची किंवा ती उपयोगात कशी आणायची हे मात्र तिथं लिहिलेलं नाही. पुन्हा त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला. त्यांना असं लक्षात आलं की बौद्ध सुद्धा याचा वापर करत होते. कमलसूत्र या ग्रंथामध्ये त्यांना हे सापडलं. पण ती वापरायची कशी हेच त्यांना आहे. विद्या आहे, मूळ भारतातली आहे, ही आहे हे त्यांना लक्षात आलं, पण ती वापरायची कशी हे त्यांना माहित होईना. आणि म्हणून त्यांनी थोडासा आणखीन विचार केला. अनेक जणांना भेटले, बोलले, काय करावं लागेल आहे, कसं, कुणालाच याचं उत्तर सांगता येईल. आणि एकदम त्यांना क्लिक झालं की ऋषी मुनी काय करत होते? तपश्चर्या करत होते. गौतम बुद्धांनी काय केली होती? तपश्चर्याच केली होती. आणि तपश्चर्येतूनच हे ज्ञान मिळवलं होतं, हो ना. तपश्चर्येतूनच हे ज्ञान मिळवलं होतं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर मिळवायचं असेल तर आपल्याला तपश्चर्या करावं. आणि मग ते गेले. त्यांनी 21 आपल्या जपानला परत गेले. ते 21 दगडं घेतली त्यांनी. 21 दगडं घेतली, कारण येशू ख्रिस्ताने 21 दिवसच एका गुहेमध्ये ते जाऊन बसले होते. मग त्यांनी दगड घेतले आणि जपान मधल्या एका पर्वतावर ते जाऊन बसले तपश्चर्या करायला. तपश्चर्या कशी केली त्यांनी? जसे साधू मुनी करतात तशी, म्हणजे अन्न पाणी सोडून. बुद्धांनी पण अन्न पाणी सोडलं होतं. बुद्ध म्हणजे त्यावेळेचे सिद्धार्थ. नंतर त्यांना बुद्ध म्हटलं गेलं, पण आधी त्यांचं नाव सिद्धार्थ होतं. ते ज्या पद्धतीने अन्न पाणी सोडलं त्यांनी, आणि ऋषीमुनी पण अन्न पाणी सोडून तपश्चर्या करायची. मग यांनी पण अन्न पाणी सोडलं आणि तपश्चर्याला ते बसले. पहिला 1 दिवस झाला की 1 दगड खाली टाकायचा, 2 दिवस झाले की 2 दिवस दगड, असे दुसरा दगड, असं करता 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 20 दिवस संपले. 20 दगड संपली ती छोटी. त्यांना पुन्हा निराशा पदरी आली की अरे मला काहीच हाती लागलं नाही, एवढं करूनही माझ्या हाती काही लागलं नाही. आणि त्याच विचारामध्ये ते झोपले असताना एक पांढरा प्रकाश त्यांच्याकडे आला. आणि तो एवढा म्हणजे तीव्र पांढरा प्रकाश होता की त्यांच्या क्राऊन चक्रातून तो प्रकाश त्यांच्या शरीरामध्ये प्रवाहित झाला. आणि तो प्रवाहित होत असताना त्यांना काही सिम्बॉल दिसले, काही चिन्ह. ते चिन्ह आता आपण वापरतो, म्हणजे सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये आहेत ते चिन्ह. ते चिन्ह त्यांना दिसले, ते चिन्ह. आणि त्यांच्या म्हणजे ते इतके थकले होते, 20 दिवस उपवास होता, मानसिक शारीरिक सगळा थकवा आला होता, त्यांना उठण्याचं सुद्धा त्राण नव्हतं त्यांच्यामध्ये. पण 21व्या दिवशी त्यांना एकदम फ्रेश वाटलं, कारण पूर्ण ऊर्जा त्यांच्यामध्ये आलेली होती. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काय करायचं.
फ्रेश वाटलं त्यांना, ते उठले आणि मग 21 दिवस संपले, ते खाली आले. त्यांना भूक लागली होती, प्रचंड भूक लागली. खाली खानावळ होती एक. त्या खानावळीमध्ये, आत्ताची गोष्ट 19व्या शतकातली, खानावळीसाठी ते गेले, सॉरी जेवण्यासाठी ते गेले त्या खानावळीत. आणि त्या खानावळीच्या मालकाला म्हटलं त्यांनी की मला खूप भूक लागली आणि मला काहीतरी जेवायला दे. बघा, आणखी वरून ते जेव्हा उतरत होते, घाईघाईमध्ये ते खाली येत होते त्या पर्वतावर, तेव्हा त्यांच्या पायाला, अंगठ्याला खूप जबरदस्त मार लागला. मार लागल्याबरोबर आपल्या नैसर्गिक आहे ना, कुठेही मार लागला की आपण हात ठेवतो. तसं त्यांनी पटकन ती म्हणजे अंगठ्यावर हात ठेवला आणि काय चमत्कार, त्यांचं ते बळबळ वाहणारं रक्तही थांबलं आणि ते दुखणंही थांबलं 2 मिनिटातच. हा त्यांचा पहिला चमत्कार. त्यांच्या लक्षात आलेला की काय, कुठून बरोबर, खरं. ऊर्जा प्रवाहित होणार, काय होणार, हे लक्षात आलेलं ते पहिला. त्यानंतर ते खानावळीत आले. खानावळीत येऊन त्यांनी जेवायला मागितलं. त्या 13-14 वर्षाची त्या खानावळवाल्याची मुलगी होती. त्यांनी त्या खानावळवाल्यांनी ताट वाढलं, ती मुलगी ताट घेऊन आली, पण तिची दाढा प्रचंड दुखत होत्या आणि त्यामुळे सगळी गाल अशी सुजली होती आणि ती खूप त्रासाने विवळत होती. मग मिकाऊसनी म्हटलं, काय झाले बाळा तुला? तर माझी खूप दाढा दुखतायत आणि मला खूप त्रास होतो. त्या मुलीने सहज सांगून दिली. मिकाऊसूच्या मनात आलं, आपण बघावं तरी प्रयोग करू. आणि त्या मालकाला त्याने विचारलं की मी हिच्या गालांना स्पर्श करू शकतो का? त्यांनी हो म्हटलं. आणि जेव्हा त्यांनी तिच्या मुलीच्या गालाला असा स्पर्श केला, तिचे दाढा दुखणं क्षणामध्ये थांबलं आणि ती ठणठणीत बरी झाली. मग त्यांच्या लक्षात आलं की ही ऊर्जा आपल्या हातामधून प्रवाहित होते. आणि ते लगेच आपल्या मित्राकडे गेले, त्यांनी सगळं सांगितलं आणि ठरवून टाकलं की गरीब लोकांच्या वस्तीमध्ये जायचं आणि सगळ्यांचं जीवन सुखी करायचं. त्यांना नॉर्मल मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनामध्ये आपण पाठवायचं, सगळ्या सफरिंग त्यांच्या काढून टाकायचे. जाऊन तिथे राहिले 7 वर्ष ते. आणि ते काय करायचे, तिथं एखादा गरीब आला त्याची समस्या घेऊन, त्याच्या समस्येवर ते विलाज करायचे आणि त्याला पाठवायचे. तो चांगल्या वस्तीत जाऊन राहायला लागायचा, म्हणजे त्याचं जे काही मागणं होतं ते फुलफिल व्हायचं आणि तो चांगल्या वस्तीत जाऊन राहायला लागायचा. पण काही दिवसांनी तो परत यायचा त्याच वस्तीत. म्हणजे त्याला जे मिळत होतं ते फुकट मिळत होतं आणि फुकट मिळणारं कुणालाही लाभत नाही, कारण ही एनर्जी असते. एनर्जी क्रिएट होत नाही, एनर्जी एक्सचेंज होते. एनर्जी एक्सचेंज, ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. एनर्जी काय होत असते, एक्सचेंज होत असते. नवीन क्रिएट होत नाही. निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी जाऊ शकते, पॉझिटिव्हच्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी येऊ शकते, पण मी इथं पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करेन असं होत नसतं. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण हे सगळं फ्री मध्ये देतोय, म्हणून हा प्रॉब्लेम थांबला. आणि म्हणून त्यांनी एक नियम बनवून टाकला की मोबदल्यामध्ये, आणि त्याच्याने होतं कसं, कर्मा बिघडतो. फुकट कुणाचं घेतल्यानंतर तुमच्या नशिबामध्ये ते नाहीये, तर ते तुम्ही घेऊ शकत नाही फुकट कुणाचं. फुकट कधीच कुणाचं काही घेऊ नये, त्याच्या बदल्यामध्ये मोबदला हा जरूर द्यायचा असतो. आणि मग मिकाऊसींच्या लक्षात आलं की हे सगळं का व्हायले, ते तिथं गेलेले लोक परत का यायला लागले. आणि त्यांनी मग मोबदला घ्यायला सुरुवात केली आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. आणि जापानी शब्द रेकी, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला रेकी हे नाव का मिळालं, कारण हा शब्द कोणता आहे, जापानी आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा, सर्वव्यापी जीवनशक्ती. या ब्रह्मांडीय ऊर्जेचं नाव काय आहे, ह्याच्यामध्ये रेकी या शब्दाचं नाव रे, सर्वव्यापी, आणि की जीवनशक्ती, सर्वव्यापी जीवनशक्ती, असं हे नाव त्याला मिळालं. मग मिकाऊसेंनी ह्या रेकीचा प्रचार आणि प्रसार केला आणि सगळ्या कन्क्लुजनवरनं, त्यांच्या अभ्यासावरनं, त्यांच्या सगळ्या, त्यांनी 5 तत्व तयार केली रेकीची.
ही 5 तत्व मी आता तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला काही करायचं नाहीये, त्या 5 तत्वाप्रमाणे वागायचं. तर पहिलं तत्व काय? आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा. आजच्या दिवशी मी क्रोध करणार नाही. मला एक सांगा, क्रोध, राग येण्याने कुणाचं भलं झालंय? कुणाचं भलं झालंय? आता या क्षणाला राग आलाय. त्याची उदाहरणं मी देते तुम्हाला. एक कुटुंब होतं. तो बिचारा नवरा दिवसभर काम करून, म्हणजे 2 मुलं आणि आई वडील, असं एक छोटस कुटुंब होतं. तो दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आला आणि तो जेवायला बसला. त्याला भाजीमध्ये मीठ जास्त लागलं. कॉमन गोष्ट आहे की नाही संसारातली. मीठ त्याला जास्त लागलं. आता ती पण बिचारी दिवसभर मुलं त्रास देत होती, घरातलं काम करून ती थकलेली होती, झालं असेल तिच्या हातनं. पण त्याची मानसिक स्थिती, तिच्या नवऱ्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि तो राग त्यांनी तिच्यावरती काढला. आणि हिची दिवसभर काम करून करून ही थकलेली होती, हिची मानसिक स्थिती ठीक नव्हती, मग ही पण भडकली. त्यांनी राग काढला, तिला काहीतरी अपशब्द बोलले, हिने तिला उत्तर दिलं आणि हे शब्दाला शब्द काय झाले, वाढत गेले. एवढे पराकुटीला गेले की तो नवरा रागारागाने उठला आणि तिचा गळा आवळला. त्याला हे लक्षात आलं नाही की हा गळा आवळण्याचा परिणाम काय होईल, कारण त्याच्यावर हवी काय होतं, फोकस त्याचा कशावर होता, त्या रागावर होता, हो ना. फोकस त्याचा फक्त त्या रागावर होता. परिणामावर होता का? नाही. त्या क्षणाला त्याला काहीच कळलं नाही. उठला आणि आपल्या बायकोचा त्यांनी गळा आवळला आणि त्या क्षणी ती बिचारी स्वर्गवासी झाली. आणि मग 5 मिनिटांनी त्याच्या लक्षात आलं की आपण हे काय केलं. आपला एक क्षणाचा राग, फक्त भाजीला मीठ जास्त झालं, या एका क्षणाचा राग, आणि आपण आपल्या पत्नीला गमावलं. आणि मग तो पश्चातापामध्ये पोलीस स्टेशनला जाऊन सरेंडर झाला. आता मला सांगा, एक हसतं खेळतं कुटुंब, 2 मुलं, 2 नवरा बायको, उद्ध्वस्त झालं की नाही? झालं की नाही उद्ध्वस्त? हो झालं. ती मुलं अनाथ झाली, ना आई राहिली ना वडील राहिले, तर वडिलांना नक्कीच जन्मठेप झाली. तर हा राग इतका वाईट असतो. या रागामुळं खूप जणांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. क्षणाचा राग, नवरा दारू पिऊन आला की केली आत्महत्या बायकोने. काय झालं? मुलं अनाथ झाली आणि नवरा आणखीन जास्त दारू प्यायला लागला. म्हणजे एक क्षणाचा राग असतो तो. आता अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आता एक मुलगा, त्याला मोबाईलचं खूप वेड लागलेलं, खूप वेड, सतत तो हातामध्ये मोबाईल घेऊन. मग त्याच्या आई त्याला सारखी रागवायची. एक दिवस तिला पनिशमेंट दिली त्या मुलाला की आज तुला हातामध्ये मी मोबाईल देणार नाही. आणि तिने सगळे मोबाईल घरातले लपवून ठेवले, म्हणजे स्वतःचा सगळ्यांचे मोबाईल काय असेल ते सगळं लपवून ठेवलं. तो त्याच्या रूम मध्ये बेचैन झाला. त्याला मोबाईल खूप, तो त्याच्या आहारी गेलेला होता, बेचैन झाला. आणि ती आई ती रूम मध्ये आली आणि चल जेवायला असं त्याला बोलवत होती. तिथं एक क्रिकेटची बॅट पडलेली होती. त्या मुलाचा राग इतका अनावर झाला की त्याने ती बॅट उचलली आणि आईच्या डोक्यात घातली. 13-14 वर्षाचा मुलगा. काल परवाच व्हायरल झालेला आहे. आणि ती आई जागेवरच गेली. म्हणजे त्याचा फोकस त्यावेळेला कशावर होता, त्या मुलाचा त्या रागावर होता की मला मोबाईल घेऊ देत नाही. पण आयुष्यभरासाठी त्यांनी आई गमावली. अशी कितीतरी उदाहरण आपल्याला देता येईल की आपल्या रागावर जर आपण कंट्रोल नाही करू शकलो तर जीवनामध्ये किती प्रॉब्लेम थांबू शकतात. आता हा अनुभव सगळ्यांनाच असेल, म्हणजे काही थोडा बहुत तरी अनुभव असेल की किती प्रॉब्लेम थांबले. एक क्षणाचा राग झाला आपला
कुणावर तरी तो आपण काढला आणि त्यामुळं किती प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये थांबले. म्हणून कधीही राग करायचा नाही. राग आला की दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्या घटनेपासून लांब जायचं. तिथून त्या जे काही तिथला परिसर असेल तिथून थोडस लांब जायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा. आपोआप रागावर कंट्रोल होतो. उसुईनी मिका उसुईनी हे त्यांनी जी 5 तत्व सांगितली जीवनात आचरण करण्याची, त्या 5 तत्वापैकी पहिलं तत्व आहे आजचा दिवस. बघा, हा आजचा दिवस हा शब्द लक्षात ठेवायचा. का लक्षात ठेवायचा? काल जे घडून गेलं त्याला आपण सुधारू शकत नाही. उद्या घडणार आहे आपल्याला माहित नाही काय घडणार आहे. आपलं सगळं जीवन कशात आहे? आज मध्ये आहे ना. आज ह्या क्षणामध्ये आहे, पुढच्या क्षणाला काय होईल आपल्याला माहिती नाही. त्यामुळं जे काही करायचं असेल ते आज मध्येच करायचं. आज आपण आनंदी राहिलो, सुखी समाधानी राहिलो म्हणजे उद्याचं फ्युचर पण आपलं, उद्याचा दिवस आपला चांगलाच आहे. आणि मग उद्यामध्ये गेलं काल काय झालं हे आठवायला लागलो तर ते चांगलंच आहे. त्याच्यात वाईट काही होतं का? नव्हतं. म्हणून आजचा दिवस जगायचा. आपण रोज स्वतःला एक अफर्मेशन द्यायची. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त. सकाळी उठल्याबरोबर हे वाक्य बोलायचं. हे वाक्य बोलूनच अंथरुणावरनं उठायचं. मी स्वस्थ आहे, मस्त. ही एनर्जी क्रिएट होते याच्याने एनर्जी क्रिएट होते. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. त्यामुळं आजच्या दिवशी राग करायचा नाही. आता दुसरं त्यांनी वाक्य काय सांगितलं? पंचतत्वापैकी दुसरं त्यांचं तत्व होतं केवळ आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. आता केवळ आजच्या दिवशी मी चिंता, मला सांगा चिंता करण्याने कुठले प्रॉब्लेम कुणाचे सॉल्व्ह झालेत का? सांगा मला. मुलगा अभ्यास करत नाही, ही चिंता आहे ना. अभ्यास करत नाही, अरे बाबा ह्या गोष्टीला तुम्ही चिंतेमध्ये कन्वर्ट म्हणजे प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करून प्रॉब्लेम म्हणून बघण्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन काढा ना. सोल्युशन कडे तेवढा वेळ द्या. चिंता त्या सोल्युशनची करा की काय करायचंय मला आता याच्यावर. सोल्युशन जर तुम्ही मनामध्ये आणायला सुरुवात केली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ना. चिंता केल्याने काय होणार आहे? आपण चितेवरच जाणार आहे. शरीर आपलं खंगणारच आहे, मानसिक अवस्था आपली बिघडणारच आहे. चिंता कधीही करायची नाही. कारण ज्या काही घटना घडत असतात, जे काही होत असतं ते आपल्या हातामध्ये नसतं. उलट चिंता करत बसण्यामुळं काय होतं तर आपला फोकस चुकतो आणि नको ते प्रॉब्लेम आपण क्रिएट करून घेतो. म्हणून चिंता कधीही करायची नाही. आपण फ्रेश राहिलो, आपलं माइंड शांत राहतं, आपलं मन शांत राहतं. मन शांत राहिलं, योग्य निर्णय घेता येतो. चिंता केल्यानंतर कन्फ्युजन वाढतं आणि आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कारण आपलं कनेक्शन मेंदूपासून तुटलेलं असतं. कुठं आलेलं असतं ते हार्ट चक्रात आलेलं असतं. त्यामुळं चिंता करायची नाही, कधीच चिंता करायची नाही. शांत राहायचं, सोल्युशन आपोआप समोर येतं. मार्ग आपोआप निघत असतो. जे आहे आपलं ते आपलं आहे. आपल्यापासनं कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ब्रह्मांड कुणालाही परवानगी देत नाही. आपणच आपल्याला परवानगी देऊन ठेवतो की घेऊन जा, हे मला नकोय. चुकीचे विचार करून आणि चुकीचं सगळं करून. म्हणून कधीही चिंता करायची नाही. आता तिसरं आहे की मी जे काही करेन ते आजच्या दिवशी इमानदारीनं करेन. जे काही मला करायचंय, कुठलंही काम आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, माझी ड्युटी असेल, माझी घरातल्या जबाबदाऱ्या असतील, माझं कुठलंही काम असेल तर मी ते काय करेन? इमानदारीने करेन. शॉर्टकट शोधणार नाही किंवा कुणाला फसवणार नाही किंवा कुणाला त्रास देणार नाही. मी ते सगळं काय करेन? इमानदारीने करेन. आजच्या दिवशी मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. आजच्या दिवशी मी माझ्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते इमानदारीने. आणि पुढचं चौथं तत्व जे सांगितलंय, मी
आजच्या दिवशी सर्व प्राणी मात्रावर प्रेम करेन. मी सगळ्यांशी मी चांगलं वागेन, हसून वागेन. कुणी मला रागावलं तरी स्माईल मुद्रा, हे मुद्रेचा प्रकार आहे, त्याला स्माईल मुद्रा म्हणतात. मी स्माईल मुद्रा देईन, म्हणजे काय, थोडंसं हसेन त्याच्याकडे बघून, कुणी माझ्यावर चिडलं तरी. पण मी कधीही, म्हणजे पहिलं आपण बघितलं क्रोध करणार नाही, दुसरं बघितलं चिंता करणार नाही, तिसरं बघितलं मी इमानदारीने काम करेन. कुठलंही काम माझं इमानदारीने, सगळ्यांच्या, कुणी मला काही म्हणू दे, माझं काम मी इमानदारीने करेन. आणि तिसरं, मी सगळ्या प्राणी मात्रावर प्रेम करेन. आणि आता चौथं आणि पाचवं आहे की मी पाचवं, आपण चौथं बघितलं का पाचवं बघितलं? चौथं बघितलं का पाचवं. पाचवं बघितलं? चौथं चौथं बघितलं, पाचवं आता बोलायचंय. पाचवं. हा, तर या निसर्गाने बनवलेल्या सगळ्या घटनेवर, सगळ्या ऊर्जेवर, सगळ्यावर मी विश्वास ठेवेन आणि माझं जीवन तेवढं मी सुकर बनवेन. माझ्या जीवनामध्ये मी चिंतेला, क्रोधाला किंवा कुठल्याच गोष्टीला, थांबा एक मिनिट, मी स्थान देणार नाहीये. आणि मी सगळ्यांचे काय करेन, आभार मानेन, उठता बसता आभार मानायचे. हे परमेश्वरा, आज तू आजचा दिवस मला दाखवलास. रोज जे 10 लोक पृथ्वीवरनं वर टाटा बाय बाय करतायत, त्यांच्यामध्ये माझा नंबर लावला नाहीस, त्यामुळं मी तुझी खूप आभारी आहे. माझ्या कुटुंबाला तू, मला त्या सगळ्या कुटुंबाला आज मला तू दाखवलंस, त्यांनाही कुठलं संकट येऊ दिलं नाहीस, मी आभारी आहे. हे अन्न तू मला दिलेलं आहेस, हे अन्न खाऊन मी जीवन जगतोय, मी तुझा आभारी आहे, हे अन्नाचा मी आभारी आहे. बघा, आपण कुणाकुणाचे आभार मनातल्या मनात मानायचे. नेहमी ग्रॅटिट्यूडची भावना, एक विनम्रतेची भावना ठेवायची मनामध्ये. आपण कधी कुणाचे आभार मानतो का? कधीच कुणाचे आभार मानत नाही. आपण आपल्या शरीराचे आभार मानतो. हे डोळे, आज मी तुम्हाला म्हणाले, मी तुम्हाला 5 कोटी रुपये देते, तुम्ही मला तुमचे 2 डोळे द्या. कुणी देईल का? आहे का कोणी असं तयार की 5 कोटी रुपये तुम्हाला दिलेत, मी द्यायला तयार आहे 5 कोटी, तुम्ही मला 2 डोळे द्या, 1 हात द्या? कोणीही तयार होणार नाही. इतकं सुंदर शरीर परमेश्वराने आपल्याला दिलंय, याची किंमत आपल्याला कळत नाही. आज हे डोळे, ह्या डोळ्याने आपण जग बघतोय, कधी आभार मानले डोळ्यांचे? ह्या हाताने आपण सगळं काही करतोय, कधी आभार मानले त्या हातांचे? कधी पायाचे आभार मानलेत? ह्या हृदयाचे आभार मानलेत? आणि 24 तास आपल्यासाठी काम करत असतं हे हृदय, त्याचे कधी आभार मानलेत? आपण ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने निर्माण केलेल्या या सगळ्या घटकांचे आभार मानायचे. उठल्या उठल्या पहिल्यांदा आभार मानायचे. मी ह्या विश्वातील सर्व गोष्टींचा आभारी आहे, ज्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य मला मिळत आहे. त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. मग त्याच्यात तुमच्या पायातली चप्पल पण आली, चप्पल पण आली. कारण ऊन, पाऊस, वारा, काटे, दगड, कशातही तुम्ही बिनधास्त फिरू शकता. कुणाच्या जीवावर? त्या चपलेच्या जीवावर ना. मग असं प्रत्येक गोष्टीचा आभार मानायला शिका. आणि जीवनामध्ये ही 5 तत्व अवलंबल्यानंतर बघा तुमचं जीवन कसं सुंदर असणार. आपण आता ही 5 तत्व लक्षात आली का सगळ्यांच्या? हे सगळे मला इथं, थांबा एक मिनिट, लता भोसले अनम्यूट व्हा. येतंय का अनम्यूट व्हायला? कुठं गायब आहे कुणास ठाऊक? लता भोसले, हा झालात अनम्यूट. हा, ऐकलं का? काय म्हणायचं का याच्यावर? 5 तत्व आली लक्षात? अनम्यूट करायचं तिथं, त्या माईकचं बटन आहे ना, त्याला दाबायचं थोडस, माईकच्या बटनाला दाबायचं.
आले आले लक्षात ताई. हा, मग असंच वागायचं ना आता. हा. क्रोध करणार नाही. राग करायचा नाही. नाही. पहिल्यांदा तर त्या रागाला तिलांजली द्यायची. हो हो. चिंता करायची नाही. त्या चिंतेला ओके. चितेत जाळून टाकायचं. ओके. हा, ठीक आहे. हे करा, त्याला अनम्यूट करा, म्यूट करा. आता आपण ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये धारण केली आहे ना. तर आता या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपल्या शरीरावर कसा उपयोग करायचा, म्हणजे रोग आणि उपचार, हे आपण बघणार आहेत. एक 5 मिनिटामध्ये आपण ते घेऊन टाकू. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा धारण केलेली आपण जी ऊर्जा आहे, 10% ऊर्जा, जेव्हा आपण आता मी तुम्हाला जे प्रॅक्टिकल दाखवलं मगाशी, की कुठं दुखतंय तिथं हात ठेवा, सेम प्रोसेस करायची. बॉल तयार करायचा आणि रोज आपल्या, मी 24 पॉइंट तुम्हाला देणार आहे, दाखवते आता. 1 मिनिट. चाललंय त्याचं. बघा, हे शरीराचे 24 पॉइंट आहेत. ह्या 24 पॉइंटवर तुम्हाला ती ऊर्जा द्यायची आहे रोज. तर मी व्हॉट्सअपवर टाकणार आहे ग्रुपवर हे चित्र, ते बघायचे. कारण आता आपण ते प्रॅक्टिकल तेवढं घेऊ नाही शकत. एनर्जी बॉल तयार करायचा, रेकीला कॉल करायचा, हात रब करायचे, एनर्जी बॉल तयार करायचा. आणि आता पहिला पॉइंट आहे डोळे, दुसरा पॉइंट आहे मस्तक, तिसरा पॉइंट आहे कान. रोज ज्यांना आता 3-3 मिनिटं एका ठिकाणी जाणार, म्हणजे 72 मिनिट आपले जाणार, तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग आपण काय करायचं, रोज 3 पॉइंट घेतले तरी चालतं, बरं का. 3-3 मिनिट आपल्याला लागतील. तर हे पॉइंट मी तुम्हाला देणार आहे. 24 पॉइंट आहेत आपल्या शरीराचे. ह्या 24 पॉइंटवर तुम्ही रेकी घ्यायची. रोज 3 पॉइंट, जमलाच तर सकाळी 3, संध्याकाळी 3 घ्या. हा, सकाळी 3, संध्याकाळी 3. पण ह्या पॉइंटवर जर तुम्ही रेकी घेतली तर तुमचा आजार हळूहळू सगळा जो काही आजार आहे तुम्हाला, तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आलं लक्षात? तर हे 24 पॉइंट रेखीचे आहेत, जे मी सुईने आपल्याला दिलेले आहेत. आणि त्या पॉइंटवर आपण रोज रेकी जर घेतली, आता तुम्हाला इथं दिसले काय मला लक्षात नाही आलेलं आहे, पण मी व्हॉट्सअपवर लगेच ह्याच्यावर पाठवते आणि रेकॉर्डिंग सुद्धा पाठवते. मी सांगितलं ना कालच्या त्या ह्याच्याने मला थोडासा काल खूपच त्रास होत होता आणि 4-5 हिलिंग पण होत्या काल, त्यामुळे पण थोडासा मला त्रास झाला. मला झालं नाही ते सगळं करणं. तर मी ते रेकॉर्डिंग पण पाठवते आणि हे पॉइंट पण पाठवते आपल्या ग्रुपवर. आणि आता उद्या आपल्याला आवरा बघायचा आहे. तर बघा, आवरा बघण्यासाठी सोबत दोघांनी तरी सोबत एक कुणाला तरी ठेवा, कारण आपल्याला दुसऱ्याचा आवरा बघायचा आहे ना. तर दुसऱ्याचा आवरा क्लीन करायचा आहे, दुसऱ्यांचा आवरा बघायचा आहे. तर आपण आता स्वतःचा आवरा तर आपण स्वतः बघू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला दुसऱ्याचा पण आवरा बघायचा आहे. तर म्हणून एक जण, कुणाला ज्याला शक्य आहे त्यांनी एक जण आणि
एक 8-10 वर्षाचा मुलगा मुलगी ठेवली तरी चालेल, मोठा व्यक्ती ठेवला तरी चालेल. एकदमच छोटं, ज्याला कळत नाही असं नाही चालणार. ज्याला थोडं बहुत कळतं, फील होतं, सांगता येतं, असे 10-11 वर्ष 12 वर्षाच्या पुढून तो स्वतःसोबतचा तुमचा तो व्यक्ती असावा. आलं लक्षात सगळ्यांच्या? थंब दाखवा सगळे. हो. हा, कंपल्सरी ठेवायचं आहे, तरच आपण आवरा बघू शकणार आहेत. आवरा क्लीन कसा करायचा ते शिकू शकणार आहेत. आवरा म्हणजे काय बघायचंय आपल्याला. आता तुम्हाला खूप सोपं जाणार आहे दुसऱ्याला बघणं, दुसऱ्याच्या शरीरावर कुठं सफरिंग आहे हे बघणं खूप सोपं जाणार आहे. ते महत्वाचं आपल्याला उद्या पॉइंट घ्यायचा आहे आवराचा, आणि त्यानंतर सातचक्र. ओके, झाली वेळ? हो. हो. हा, 1 मिनिट. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. रेखी तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य प्रदान करो, हीच रेखी चरणी प्रार्थना. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत.